नमस्कार. आज एक विषय घेतला आहे, बंध आणि मोक्ष. बंध म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की आपण आता देहबंधनात अडकलेलो आहोत, कर्मबंधनात अडकलेलो आहोत, ऋणात अडकलेलो आहोत आणि आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, म्हणजे सगळ्यातून मुक्ती मिळवायची आहे. परंतु ज्या वेळेला आपण आध्यात्मिक आपला प्रवास पुढला सुरू होतो, वेदांताच्या दिशेने उपनिषद ज्या वेळेला समजून घ्यायला लागतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक आहे व्यवहारिक सत्य आणि दुसरं आहे पारमार्थिक सत्य. आता व्यवहारिक सत्य काय आहे? मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे, जीवन जगतो आहे आणि मला जीवनाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. म्हणजे थोडक्यात मी देहबंधनामध्ये आहे, हे व्यावहारिक सत्य आहे. परंतु पारमार्थिक सत्य काय सांगतं? उपनिषद काय म्हणतात? तू मुळात बंधनात नाहीच आहेस, तू तुझी ओळख विसरलेला आहेस. तू देह नसून देहाला अनुभवणारा साक्षी आहेस, आत्मा आहेस, ब्रह्म आहेस. मग आता आपल्याला शिफ्टिंग करून घ्यायचं आहे, स्विच करून घ्यायचं स्वतःला व्यावहारिक सत्यातून पारमार्थिक सत्याकडे. तिथंच तर मोक्ष आहे. मग आता आपण जे स्वतःला देहबंधनात अडकवून घेतलं आहे, असं कुणाला वाटतं आहे? कुणाला वाटते म्हणजे काय? मला वाटते असं मी म्हणेन. पण मी म्हणजे कोण? प्रश्न तिथंच येतो पुन्हा. मी नक्की कोणाला म्हणतो आहे? देहाला. देहातील कुठल्या अवयवाला? अनेक अवयव आहेत देहाच्या ठिकाणी. नाही, अवयव नाही. मग मन कुठलं मन? सकाळचं, दुपारचं का संध्याकाळचं? मन सारखं बदलतं आहे, देह सारखा बदलतो आहे. मग विचार सारखे बदलत आहेत, नवनवे विचार सारखे, रोज नवीन काहीतरी घडामोडी चालू आहेत जीवनामध्ये, सारखे विचार बदलत आहेत. मन स्थिर नाही आहे, म्हणजे सारखे बदल होत आहेत. मग ह्या होणाऱ्या बदलापैकी मी कुणाची ओळख सांगतो आहे? मी नक्की कोण आहे? नाही, मी कोणीतरी आहे. मग आपलं नाव सांगतो आपण. ते नाव कुणाचं आहे नक्की? आपल्याला इथं गोंधळल्यासारखं होतं. सद्गुरू म्हणतात, हुडक स्वतःला. कोण आहेस तू? कोण आहेस? हुडक. आपण लगेच मी माझं नाव सांगून मोकळं होतो. ती ओळख फक्त अहंकाराची आहे. देह, मन, बुद्धी ह्याचं जे काय बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे, ह्याच्यामध्ये जो काही अहंकार निर्माण झालेला आहे, तो स्वतःला एक काहीतरी स्वतःची वेगळी आयडेंटिटी मी म्हणतो. परंतु त्याला सांगता येत नाही मी नक्की कोण आहे. आपण सगळे विचार करून बघूया, कुणाला म्हणतोय मी? सद्गुरू म्हणतात विचार करा, नक्की कोणाला म्हणतोय? मी म्हणजे कोण नक्की या देहाच्या ठिकाणी? सांगताच येत नाही आपल्याला. परंतु मी आहे म्हणतो, मी अमुक अमुक आहे. आपलं नाव सांगतो, माझी डिग्री सांगतो, माझं घर, माझी इस्टेट, प्रॉपर्टी, मुलं बाळं, सगळं आपले नातेनातलग सगळ्यांची ओळख करून देतो. बघा, मी ह्यांचा मी आहे. एक व्यक्ती जो नवरा म्हणून पण आहे, वडील म्हणून पण आहे, नंतर आजोबा पण होतो. म्हणजे ही सगळी बदलणारी नाती आहेत त्याची, स्वतःची सुद्धा. आणि तो मी म्हणतोय स्वतःला. मग हा मी आहे तरी कोण नक्की? सांगता येत नाही. इथंच तर येतं सगळं. सद्गुरू म्हणतात विचार कर, तू कुणाची ओळख सांगतोयस? तुला ओळख सांगता येते का? तुझी ओळख सांगतोयस ती अहंकाराची सांगतोयस. जन्माला आल्यापासून मी अमुक अमुक होतो, अमुक अमुक असं सगळं सांगतोयस. थोडक्यात ही ओळख फक्त व्यावहारिक आहे. एक नाव पाहिजे माणसाला, म्हणून ते नाव आहे. मग कारण कुणीतरी हाक मारण्याकरता एका नावाची गरज आहे म्हणून नाव ठेवलेलं आहे. मग आता ते जे नाव आहे ते सत्य आहे का? ते नाव कुणाचं आहे? देहाचं आहे. देह शाश्वत आहे का? नाही. स्थिर आहे का? नाही. मन कसं आहे? चंचल आहे. विचार सारखे बदलत आहेत. मग मी म्हणून हा भाव येतोच कुठून? मी आहे म्हणतो, काही झालं तरी मी आहे म्हणतो. मग तो मी कोणाला म्हणतोय? म्हणून सद्गुरू आपल्या जीवनात येतात आणि म्हणतात तुझी खरी ओळख मी तुला करून देतो. जो अहंकार आहे तो कुठेतरी शांत करायची गरज आहे. मनामध्ये नको असलेले विषय जे धारण झालेत ते कमी करायची गरज आहे. ते जसजसे कमी होत जाईल, अहंकार जसजसा
कमी होत जाईल. अहंकार लयास गेला पाहिजे म्हणतात. त्याच्याकरता शरणभाव पाहिजे. म्हणून संस्काराची गरज आहे. ह्या सगळ्या लिंक्ड गोष्टी आहेत. लहानपणापासून संस्कार का करायचे मुलांच्यावर? धार्मिक संस्कार. कुठेतरी शरणभाव निर्माण व्हावा. कुठेतरी तो परमेश्वर आहे, ईश्वर आहे, त्याच्या अधीन आहे जीवन, तर त्याच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मला मिळावं. म्हणजे शरणभावातून नकळतपणे अहंकार कमी व्हायला लागतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये, आपले सद्गुरू, आपल्या धर्मामध्ये शरणभावाला खूप महत्त्व दिलं आहे. देवाधिकांना मान्यता दे, त्यांची पूजा अर्चा कर, की कुठंतरी आपण वाकून नमस्कार कर. वाकल्यानंतर शरणभाव नकळत जागृत होतो. लहानपणापासून ते संस्कार आहेत. जो काही प्रपंच आहे तो नीटनेटका करायचा आहे, तो कर्तव्य म्हणून करायचा आहे. मग आपल्याला कसं होतं, जर का शरणभाव निर्माण झाला, आपल्यामध्ये मन हे स्थिर व्हायला लागलं, अहंकार कमी झाला, तर नकळत सद्गुरूंची भेट होती. आणि मग सद्गुरू आपल्याला या ट्रान्झॅक्शनल रिॲलिटीतून स्पिरिच्युअल रिॲलिटीकडे घेऊन जातात. म्हणजे व्यावहारिक सत्यातून पारमार्थिक सत्याकडे. व्यावहारिक सत्यामध्ये मी देह आहे, आपण समजून घेतलं. मग आता पारमार्थिक सत्य काय आहे? आपली स्वतःची खरी ओळख. मग त्याच्याकरता कुठेतरी विचाराची निकोप बैठक निर्माण व्हावी लागते. निकोप बैठक असावी लागते. कोण आहे बाबा मी नक्की? मग सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. वेदांत आहे, उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे. त्याच्यात श्रीकृष्णांनी काय सांगितलं आहे भगवद्गीतेत, आपल्याला त्याचा नेमका आणि अचूक अर्थ समजायला लागतो. उपनिषदामध्ये काय सांगितलं आहे, सद्गुरू आपल्याला आपल्यातील दोष घालवण्याकरता साधना सूचित करतात, की जेणेकरून तू साधना करायला लाग. हळूहळू तुझ्यातील विकार बाहेर पडून विचाराची धारणा होईल. आणि मग तू विचार करू लागशील की मी नक्की कोण आहे? हा बदलणारा देह का या बदलणाऱ्या देहाला अनुभवणारा? उपनिषद तेच सांगायचा प्रयत्न करतात हजारो वर्षापासून. तुझी खरी ओळख देह नसून, विचार नसून, मन नसून, या सगळ्याला अनुभवणारा साक्षी आत्मा आहेस. परंतु तिथपर्यंत विचार जात नाहीत. कारण व्यावहारिक सत्य जे खरं वाटतंय त्यालाच माया म्हटलेलं आहे. त्याच्यात आपण अडकलेलो असतो. जर का आपल्याला पारमार्थिक सत्य समजून घ्यायचं असेल तर मग व्यावहारिक सत्यातून आपल्याला स्थित्यंतर शिफ्टिंग व्हावं लागतं. आणि ते शिफ्टिंग सद्गुरू करतात. परिवर्तन नकळत आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये बदल व्हायला लागतात साधनेच्या माध्यमातून. आणि मग हे सगळे विचार नको असलेले व्यावहारिक भौतिक जगातील अहंकार, मी कोणीतरी आहे, मी श्रेष्ठ आहे, मी इतरांच्यापेक्षा मोठा आहे, मला जास्ती कळतं, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप हुशार आहे, हे सगळे हळूहळू हळूहळू गळून पडायला लागतात. जसा अहंकार कमी होईल, मन स्थिर होईल, तसं आंतरिक चैतन्याची जागृती होती. आणि मग पारमार्थिक सत्य काय आहे ते आपल्याला कळायला लागतं. सद्गुरू सांगत असतात, परंतु पहिल्यांदा आपल्याला ते कळत नाही. भगवद्गीता, वेदांत, उपनिषद आज नव्याने आलेत का? नाही, हजारो वर्षापासून आहेत. परंतु ते आपल्याला कळले नाहीत ना. आपले किती जन्म झाले ह्याच्या अगोदर. आत्ता ते समजून घ्यायची वेळ आली आहे. म्हणजे ज्यांना हा विषय समजतोय त्यांची वेळच आली आहे असंच म्हणायला हरकत नाही. की पारमार्थिक सत्य हे अंतिम सत्य म्हटलं आहे. म्हणजे काय, विश्वामध्ये ब्रह्म हे एकच सत्य आहे, बाकी सगळं मायारूपी बदलणारं हे जग आहे देहासकट. उपनिषदामध्ये वेगवेगळ्या कथेच्या स्वरूपात वेगवेगळ्या अँगलनी ते एक असं सत्य आहे, ते मानावं लागत नाही, ते जाणावं लागतं. तू मान, मी सांगतोय असं नाही आहे, ते जाण. तू आहेस की नाही? हो आहे. मग तू कोण आहेस? विचार कर. देहाचा अनुभव घेतोयस. आपण समजून घेतलं याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये, मी देहाचा अनुभव घेतोय म्हणजे मी देह नाही. मी श्वासाचा अनुभव घेतोय म्हणजे मी श्वास नाही. विचार, माझ्या मनात सध्या कुठले विचार चालू आहेत हे मला कळत आहेत म्हणजे मी विचार नाही. माझ्या अनुभवात मन, विचार आणि बुद्धी, मला काय कळतं आणि काय नाही हे आपल्याला माहिती असतं. म्हणजे ते ज्याला कळतं तो जो साक्षी आहे तोच तर ब्रह्म आहे, तोच तर आत्मा आहे.
परंतु त्याच्या दोन्हीमध्ये इतका छोटासा पडदा आहे की तो हो मला माहिती आहे, मला कळतं आहे म्हणणारे कोण आहे? ते मन आहे, बुद्धी आहे, तिथं अहंकार आहे. परंतु त्याचाही आपण अनुभव घेत असतो. तो अनुभवणारा कोण आहे? तो साक्षी आहे आणि तोच आत्मा आहे. हे पारमार्थिक अंतिम सत्य आहे. ते जिवंतपणे कळावं अशी सद्गुरूंची इच्छा असते. आपल्या सगळ्यांनाच कळायला पाहिजे की देह हे एक माध्यम आहे, ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या माध्यमातून आपल्याला ह्या जगाचा अनुभव घ्यायचा आहे. निर्मिती कोणी केली आपण समजून घेतलं आहे ज्या अगोदरच्या एपिसोडनी. ज्या परमेश्वराने विश्वाची निर्मिती केली त्याच परमेश्वराने ह्या देहाची पण निर्मिती केली. कशाकरता? निर्माण झालेल्या विश्वाचा अनुभव येण्याकरता. पण ह्याच्यात मी कोण आहे नक्की? अहंकार रूपी देहात जो पर्सन म्हणून आहे, मी एक सांगतो माझं नाव आहे म्हणून, ते फक्त व्यावहारिक सत्यापुरतं ते नाव आहे, एकमेकांची ओळख व्हावी, एक आयडेंटिटी म्हणून. परंतु ते अंतिम सत्य नाही आहे. अंतिम सत्य आतमध्ये आहे. आत म्हटल्यापेक्षा आपल्या खऱ्या स्वरूपात आहे, जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जे न बदलणारं आहे. एक आहे बदलणारं, एक आहे न बदलणारं. न बदलणारं काय आहे ते हुडकायचं आहे. बदलणारं काय आहे? तसा अनुभव आपण रोजच घेतो आहे. देहासकट देहात बदल होतच आहे. लहानपणापासून आपल्यात झालेले बदल आपल्याला माहिती आहेत. विचारात होत असलेले बदल आपण त्याचा अनुभव घेत असतो. मनात झालेले बदल, अवतीभोवतीच्या परिसरात झालेले बदल. मग ह्याच्यात आतमध्ये जो अनुभवणारा साक्षी आहे त्याच्यात बदल होत नाही. कारण तो कोण आहे? तो आजन्म आहे. त्यालाच आत्मा म्हणतात. तो जन्मालाही येत नाही आणि त्याला मृत्यूही नाही आहे. मृत्यू कोणाला आहे? देहाला आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये समजून घेतलं. देहाचा मृत्यू होणार आहे, आपला नाही. सद्गुरू म्हणतात कायम लक्षात ठेव. पण हे पारमार्थिक सत्य आहे. पारमार्थिक सत्य समजलं तर सद्गुरूंचा काय प्रयत्न असतो की व्यावहारिक सत्यापासून त्याला स्विच करून पारमार्थिक सत्याकडे घेऊन यायचं. व्यावहारिक सत्यामध्ये मी देह आहे, विचार, मन हे सगळं म्हणून मी आहे म्हणतो आणि मला जगाकडून अनेक गोष्टी मिळवायच्यात. इच्छा, अपेक्षा, अहंकार आहे, मग षडविकार आहेत, द्वेष आहे, हेवा आहे, मत्सर आहे. मग ह्याच्यातून मला माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी निर्माण होतात, म्हणजे थोडक्यात काय, पुढला जन्म मी तर तयार करत असतो, इच्छा अपेक्षा, कारण मला ते मिळायला पाहिजे, ते मिळालं नाही आहे. वासना आहेत. मग त्यात काही पूर्ण होतात, काही पूर्ण होत नाहीत. मग ज्या अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या घेऊन तो बाहेर पडतो. तो व्यावहारिक आहे. तो जो बाहेर पडतो तो कोण आहे? तो सूक्ष्मदेह आहे. त्याला जीवात्मा म्हणतात. त्याचा पुनर्जन्म होतो. म्हणजे त्याला पुन्हा इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याकरता देहाची गरज पडते. निसर्ग आपल्याला देह देतो. परंतु ते पारमार्थिक सत्य नाही आहे. ते व्यावहारिक पातळीवर चाललेलं, कायम चालू असलेलं जन्ममरण जन्ममरण. पण आपल्याला मोक्ष पाहिजे म्हणतो आपण. इथंच येतं सगळं. मग मोक्ष पाहिजे ना, मग व्यावहारिक सत्यातून तू पारमार्थिक सत्याकडे ये, असं आपल्याला उपनिषद सांगतात, सद्गुरू सांगतात. मग आता पारमार्थिक सत्याकडे जे अंतिम आहे तिथं आल्यानंतर प्रत्यक्षात काहीच नाही आहे, सारं स्वप्नवत आहे असं सांगतात. स्वप्नामध्ये मी एका पिंजऱ्यात अडकलो होतो. काहीतरी काढून मला बाहेर यायचं होतं. कोणीतरी मला अडकवून बाहेरनं कुलूप लावलं होतं आणि एकदम जाग आल्यावर लक्षात आलं तो पिंजराही खोटा होता आणि मी अडकलेलं तेही खोटं होतं. असं पारमार्थिक सत्यामध्ये तुला ज्या वेळेला तुझं खरं स्वरूप कळेल, म्हणजे उपनिषद म्हणतात, सद्गुरू म्हणतात की तुला ज्या वेळेला तुझं खरं स्वरूप कळेल, मी बंधनात नव्हतोच मुळी, मोक्षाचा प्रश्नच येत नाही. बंधनात आहे असं का वाटत होतं? त्यालाच माया म्हटलेलं आहे. स्वतःला देह म्हटल्यामुळे मी बंधनात आहे असं वाटतं, असा भास निर्माण होतो म्हणतात. जसं स्वप्नात होतं तसं ह्याही स्वप्नातून तो बाहेर ये, असं उपनिषद पॉइंटिंग करतात. खूप समजून घेण्यासारखा हा विषय. वेगवेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून सद्गुरूंच्या कृपेने मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो आहे की आपल्याला पारमार्थिक सत्याकडे जायचं आहे. व्यावहारिक सत्य आहेच आहे, म्हणजे व्यावहारिक सत्य ओलांडून पारमार्थिक सत्याकडे आपलं स्थित्यंतर व्हावं अशी सद्गुरूंची तळमळ असते, अशी त्यांची इच्छा असते. मग ते सोपं नाही आहे, म्हणून आपल्याला ते साधना देतात की जेणेकरून तू साधना करायला तुझ्यातील नको असलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतील, तुला विकसित अवस्था प्राप्त होईल.
दोष गेल्यानंतर होश येईल. आता बेहोश आहोत आपण. मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं की अरे हो, मी उगीच देहाला मी म्हणत होतो. देहाचा मी अनुभव घेतो आहे, विचाराचा अनुभव घेतो आहे, मनाचा अनुभव घेतो आहे. म्हणून ते म्हणतात रोज एक 10 मिनटं तरी दिवसातून डोळे बंद करून शांतपणे मी कोण आहे, कोण आहे, माझ्या डोळ्यासमोर हे सगळे विचार येत आहेत, जात आहेत, कंटिन्यू फ्लो चालू आहे. विचारांची गर्दी होते, कुठले कुठले विचार एकातून नवीन सारखे विचार असे येत आहेत. मन स्थिर होत नाही आहे, मन विचारशून्य होत नाही आहे. मग तेच तर करायचा प्रयत्न करा असं सांगतात सद्गुरू, की जेणेकरून ध्यानातून हळूहळू विचारशून्य अवस्था प्राप्त झाल्या क्षणी कुठेतरी मी एक वेगळा ह्या सगळ्याला अनुभवणारा आहे, साक्षी, असा बोध व्हायला लागतो. आणि तो आपल्या सगळ्यांना व्हावा अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.